नमस्कार, मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। नवरात्र सुरू आहे, सर्वत्र देवीचा जागर। आज आपण बघणार आहोत देवीच्या प्रसादातली अगदी आवडीची गोष्ट, ती म्हणजे तांबूल। साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या घरात तांबूल कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। तुम्ही जर कधी माहूरगडला गेला असताल तर माहूरगड निवासिनी रेणुका मातेला सर्वात जास्त आवडता नैवेद्य तो म्हणजे तांबूल असतो। जातानाच तुम्हाला तिथे तांबूलाचे बरेचसे दुकानं दिसतील आणि घरीही जेव्हा आपण नवरात्र साजरा करतो, घट मांडतो, देवीची आरती करतो 9 दिवस, तेव्हा अष्टमीला देवीला तांबूलाचा नैवेद्य दाखवण्याला खूप महत्त्व असतं। त्यांचा संहार करून देवी थकलेली असते, त्यामुळे देवीला तांबूलाचा नैवेद्य दाखवला जातो। सगळ्यात पहिल्यांदा मी मोठ्या आकाराचे 15 नागिलीचे पानं घेतलेले आहेत। हे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि एका कपड्याने कॉटनच्या या प्रकारे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडा वेळ पानांना सुकण्यासाठी फॅन खाली सुद्धा ठेवू शकता। जेवढे पानं तुम्ही स्वच्छ कोरडे करून घ्याल तेवढाच तुमचा तांबूल जो आहे ते खूप दिवस टिकण्याला मदत होईल। त्यानंतर चुना घ्यायचा आहे, जो आपण पान बनवण्यासाठी वापरतो। तो चुना पानाच्या मागच्या बाजूने या प्रकारे लावून घ्यायचा आहे। एवढ्याच प्रमाणात लावायचा आहे, खूप जास्त चुना नाही लावायचा, नाही तर पान किंवा तुमचा जो तांबूल आहे तो कडवट बनू शकतो। सगळ्या पानांना मी इथे चुना लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। शिवाय पानाचा हा जो मुखवास असतो तो आपल्याला पचनासाठी सुद्धा खूप मदत करतो, त्यामुळे हा खाल्लेला नेहमी चांगलाच असतो। तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यात कुटून घेऊ शकता। मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 2 मोठे चमचे साधी बडीशोप घातली आहे, 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे, 2 चमचे खोबऱ्याचा किस घातलेला आहे। घरचं खोबरं तुम्ही किसून घेऊन घालू शकता। मोठी खडीसाखर घातली आहे 1 चमचा, 1 सुपारी कुरटून घातलेली आहे, 2 सेंटीमीटर मी इथं कात घातलेला आहे, काताचं प्रमाण कमी ठेवायचं, 5 लवंगा घातलेल्या आहेत, 3 वेलच्याचे बोंड मी इथं तोंड त्यांचे फोडून तसेच घातलेले आहे। सोबतच इथं घातलेले आहे मी ज्येष्ठ मधाची पावडर 1 मोठा चमचा। हे जेवढे जिन्नस घातलेले आहेत हे या सर्व यामध्ये असणं महत्त्वाचं आहे, यामुळेच तांबूलाला छान चव येते। त्यानंतर 2 चमचे मी इथं घातलेला आहे गुलकंद। त्यानंतर आपण जे चुना लावून ठेवलेले पानं आहेत ते पानं या प्रकारे तोडून इथं घालायचे आहेत। कात्रीचा वापर करायचा नाही, आपण देवीचा नैवेद्य बनवते, त्यामुळे हाताने तोडून इथं घालायचे। तुम्हाला जर आसमान तारा मिळाला तर अगदी थोड्या प्रमाणात तुम्ही यामध्ये घालू शकता, तो सुद्धा चवीला छान लागतो आणि देवीच्या मानाच्या प्रसादात असतो। मला मिळाला नाही त्यामुळे मी घातलेला नाही। त्यानंतर मिक्सरला याची मोठाड या प्रकारे पावडर करून घ्यायची, तुम्ही बघू शकता। मस्त असा तांबूल आपला बनून तयार आहे। हा तांबूल जर तुम्हाला 1 ते 2 महिने टिकवायचा असेल, अर्थातच एवढे दिवस तो राहत नाही, चवीला एवढा छान लागतो की आधीच संपून जातो, तर या प्रकारे 1-2 तास तुम्ही फॅनच्या हवेला त्याला पसरवून घ्या आणि थोडासा कोरडा झाला की काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता। 1 ते 2 महिना तो आरामात टिकतो। खूप सुंदर अशी रेसिपी आहे, चवीला सुद्धा छान लागतो। ऋतू बदलताना आपली पचनक्रिया मंदावते, तेव्हा जर तुम्ही पानाचं सेवन केलं तर पचनक्रिया सुधारायला मदत होते। असा हा छान आपला तांबूलाचा देवीचा नैवेद्य बनवून तयार आहे। रेसिपी ट्राय करून नक्की बघा। मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।